नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत आज NMMS साठी आशा या पुस्तकाचा पुढचा लेसन. आपले 20 लेसन झालेले आहेत. आपण मॅथ हा चॅप्टर पाहतोय. मॅथसाठी आपण पुस्तक वापरत आहोत आशा. आशा हे पुस्तक घेण्यासाठी तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती संपर्क करून पुस्तक मिळवायचं. मी फक्त नमुना प्रश्न घेते. तुम्हाला सराव प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. आज प्रकरण 21 समसंबंध आकृती परस्पर संबंध म्हणजे पहिल्या दोन आकृत्यामधला संबंध ओळखायचा आणि तोच संबंध तिसऱ्या आकृतीमध्ये लावायचा. यामध्ये काय काय असणार आहे? आकृती चिन्हांच्या दिशा बदललेल्या असतात. एक तर क्लॉकवाईज घटवीत म्हणजे आणि दुसरं प्रतिघटिवत म्हणजे काय अँटी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. अजून काय असेल? आकृती दुप्पट केल्या असतील, तिप्पट केल्या असतील, निमपट केल्या असतील किंवा आरशातील पाण्यातील प्रतिबिंब असेल. आकार चिन्हांचा आकार हा लहान किंवा मोठा केला असेल. आतली आकृती बाहेरची आकृती आत असे चिन्ह बदललेले असतील किंवा आकृती 45, 90, 180 अशा अँगलमध्ये फिरवलेली असेल. पहिल्या दोघांचा संबंध ओळखायचा आणि त्यानुसार तिसऱ्या चौथ्याच्या संबंधानुसार प्रश्नाचं उत्तर काढायचे. पहा पहिला प्रश्न इथे लिहिलेलं असतं, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृती संबंध आहे तसंच तिसऱ्या चौथ्या आकृतीमध्ये आहे. बरं, इथे काय आहे? त्रिकोण. इथे काय झालंय? चौकोन. म्हणजे इथे 3 रेषा आहेत, इथे 4 रेषा झाल्यात. इथे काय आहे? पंचकोन. म्हणजे इथे एक रेषा वाढवली पाहिजे, इथे काय यायला पाहिजे? षटकोन. आता हा येणार नाही कारण इथे लाईन लावले, हे तोडू नये, इथे पण तोडू नये, त्यामुळे हे सगळे कॅन्सल होतील आणि पर्याय येणार आहे आपला पहिला षटकोन हे आपलं उत्तर आहे. आता पुढची पहा. आता इथे काय दिसते आपल्याला? त्रिकोण, गोल गोल. आणि इथे काय केले? फक्त बाहेरची आकृती दुसऱ्या आकृतीमध्ये काढलेली. मग इथे बाहेरची आकृती कोण आहे आपली? चौकोन. मग इथे येणार आहे दुसरा ऑप्शन. ठीक आहे, बाहेरची भौमितिक आकृती आहे ती रिपीट केली फक्त. आता इथे पहा, इथे असा व्ही दिलाय, तो असा इकडे म्हणजे उलट्या दिशेने वळविलाय असं येणार. आता इथे काय? इथे उत्तर दिलेले तर प्रश्न आकृती काढायची आपल्याला. जर उत्तर येत असेल वरती तर तिथे कोण पाहिजे? असं. तर पहा, हा जर आपण उलटा फिरवला, प्रतिघटित फिरवला की हा डब्ल्यू येणार आहे. बरोबर आहे. बरेच मुलं तर चुकतील, त्यांना काय वाटेल हा डब्ल्यू दिलाय मग याला आपण पुन्हा आता उलट फिरू असं उत्तर देऊ. नाही, पण आपल्याला इथं काय करायचं आहे? प्रश्न आकृती काढायची आहे. उत्तर आकृती दिलेली आहे. शांत डोकं ठेवून अभ्यास करायचा आहे. उत्तर आहे आपलं 3. आता पहिले काय केलंय? आतमध्ये चौकोन आहे, तो चौकोन बाहेर टाकलेला आहे आणि बाहेरचा गोल आतमध्ये आहे. फक्त केलं काय? त्या चौकोनाला प्रत्येक ठिकाणी बाह्य कोन या स्वरूपात वाढवलेला आहे. ठीक आहे, आता इथे पाहूयात. इथे गोल आतमध्ये म्हणजे इथे कोण पाहिजे? बाहेर गोल पाहिजे आणि आतमध्ये त्रिकोण पाहिजे. त्रिकोणाला काय करायचंय? बाह्य कोनासारखं वाढवायचंय. कसं वाढवायचंय? क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घटीवत प्रकारे. म्हणजे उत्तर कोण येणार आपल्या याचा? ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, हा आणि हा सारखाच वाटतोय, तिसरा आणि पहिला सारखा वाटतो, पण हे जे अँगल आहेत हे असे उलटे चालतात, त्यामुळे हे येणार नाही आपला, असे हवेत म्हणून पहिला पर्याय येणार. ठीक आहे, पुढचं. आता पहा, इथं जर बघितलं ना आपण, बारीक ऑब्झर्व केलं ना, हे आरशातील प्रतिमा दिसते. पहा, याचं प्रतिमा अशी दिसते आणि याची प्रतिमा आरशामध्ये याची दिसते. मग आता ह्याची प्रतिमा आरशात कशी देणार आहे? अशी. आणि याची कशी येणार आहे? अशी. अशी आकृती कोणती आहे पहा? पर्याय क्रमांक 2. किंवा दुसऱ्या आकृतीमध्ये बाण प्रतिघटवित 90 फिरतो. हा जो बाण आहे तो प्रतिघटित म्हणजे अँटी क्लॉकवाईज मध्ये 90 फिरतोय. तसं याचं पण करून घ्यायचंय. हा जो बाण आहे तो अँटी क्लॉकवाईज मध्ये 90 मध्ये फिरवून घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6वा चाललेला आहे. आतापासून अभ्यास करा. अभ्यासासाठी पुस्तक घ्या कंपल्सरी. बरं, आता पहा, ह्याच्यामध्ये काय नाही केलंय, फक्त हाफ केलेलं आहे आणि उत्तर दिले. मग हाफ मध्ये काय येणार आहे? ही आकृती कुठे दिसते आपल्याला? अशी पर्याय क्रमांक 4 मध्ये. पहा, ठीक आहे, इकडनं जर लावली तर पुन्हा आकृती आपली ही सेम तयार होते. उत्तर क्रमांक 4. पहिल्यात आणि चौथ्यात कन्फ्युजन होऊ शकतं, पण पहिलं जे आहे ती त्यांनी राईट साईडची बाजू दिलेली आहे, आपल्याला लेफ्ट साईडची बाजू द्यायची आहे. प्रश्न क्रमांक 7. आता पहा, हा
पूर्ण उलटा केलेला आहे, म्हणजे 180 मध्ये फिरवलाय. आता याला पण आपल्याला काय करायचं, पूर्ण 180 मध्ये फिरवायचं आहे. काय येणार आहे उत्तर, 180 मध्ये फिरवलं की उत्तर येणार आपलं तिसरं. पहा, हा जो भाग आहे तो खाली येणार 180 मध्ये फिरल्यावरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न चाललेला आहे. आता हा जो चौकोन आहे तो वरती केला गेलाय, छोटा केलाय, आणि त्रिकोण खाली येऊन मोठा केलाय. माझा चौकोन इथे येणार आपला मोठा आणि वरती छोटा येणार आहे गोल. ऑप्शन क्रमांक 3. जसं पहिले दोघं करतात तसं तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नामध्ये करायचं असतं आपल्याला. पुढचं तर पहा, हे दिसते आपल्याला, हा एमचं कोण आहे, आरशातील प्रतिबिंब. हे कोण आहे, एलचं आरशातील प्रतिबिंब. मग एफचं आरशातील प्रतिबिंब कसं असतं, असं, आणि ओचं असं. कुठला ऑप्शन येणार आहे, उलटा एफ आणि ओ. ऑप्शन क्रमांक 3. हे होतं आरशातील प्रतिबिंब. प्रश्न 10वा, हे पण सेम आरशातील प्रतिबिंब आहे. मग हा कसा दिसणार आहे आरशातील प्रतिबिंबामध्ये, ऑप्शन क्रमांक 4. पुढे आहे का अजून, नाहीये. चला, आज आपण पाहिलं आहे 21वा लेसन, समसंबंध. म्हणजे आकृतीच्या पहिल्या दोघांच्या आकृतीचा संबंध असतो तसा तिसऱ्या चौथ्यामध्ये लावायचा आहे. अभ्यास करा.